दरम्यान कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडलेलीच आहे। गेल्या 5 तासांपासून महालक्ष्मी एक्सप्रेस इथल्या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। गाडी साइडिंगला उभी असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। याचा आढावा ट्रेनमधून घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी सुरेश काटेने। आपण पाहूया। कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती अंबरनाथ स्टेशनवरती गेले 2 ते 2.5 तासापासून थांबलेले आहे। प्रवाशांनी या ठिकाणी त्यांचा अंत आता पणाला गेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी गेले 3 ते 4 तासांपासून हे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी या मेलमध्ये बसलेले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात आणि काय हाल आहेत आता सध्या? ही गाडी ॲक्च्युली कल्याणला 6 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, पण कल्याणच्या अलीकडे जिथून उतरायला पण काही सोय नाही आहे अशा ठिकाणी यांनी स्थगित केलेली आहे। आणि आमच्यासोबत आता 75 वर्षाची आजी आहे। सकाळपासून तिने चहा नाश्ता काहीच केलेला नाही, ते काहीच सोय नाही आहे। आणि पहिल्याच पावसात जर असं अडथळा येणार असेल तर पुढे काय होणार आहे, ही सोय केलीच पाहिजे। 6 वाजेपासून इथं गाडी उभी आहे, तसे आता 10 वाजलेत। आता सलग 4 तास झाले नाही तर गाडी उभी आहे। आजी काय 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 सांगाल रेल्वे प्रशासनाला? हेच का बा, कुठंतरी ही सोय व्हायला पाहिजे। गैरसोय लोकांची वयतून राहिलेली वयस्कर लोक हे खूप हाल होत आहे। ते समोरचे ज्यांचे त्यांच्या संघ आहे त्या लोकांचे पण त्यांच्या संघ आले आणि काही लोक तर काल रात्रीपासून जेवेल नाही किंवा पाणी पण नाही भेटून राहिलेले। त्यामुळे प्रवाशांची असुविधा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यांचा चहा पाणी नाश्ता हे देखील त्यांना मिळत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, अंबरनाथ। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध